आज काय डोळ्याला चष्मा का लावलाय? डोळा आलाय. डोळा आलाय. ते ह्याची तुम्ही कालची बातमी बघितली का? काल परवाची ते नीरा मोरगाव रोडवरची ती नाही का चौदरवाडी ते ॲक्सिडेंट झालेला तिघं बहीण भावंडाचा नाही तिघं बहीण भावंड चालले, दोन बहिणींनी एक भाऊ चालले होते मामाच्या गावाला. त्यांच्या पुढून समोरून आयसर गाडी आली, त्यांना धडक दिली तर दोन बहिणी जागेवर गेल्या. आणि भाऊ इथं पुण्याला होता, तो बी काल परवा गेला. आणि त्या मुलींचं पण वय कमी होतं, गाडी अल्पवयीन होत्या. आता याच्यात चूक कोणाची म्हणावा? पालकांची आहे का नाही? पहिलवाल्याच्या हातात द्यायचीच नाही ना गाडी. द्यायचीच नाही ना गाडी. 18 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय. बरं 18 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय देणं व्हायना, पण बरं 17 वर्षात का गाडी देणं व्हायना, पण त्या मुलांना काहीतरी प्लेन रस्त्यावर गाडी चालवणं आणि ट्रॅफिकमध्ये गाडी चालवणं किती फरक आहे. हां, बरं त्यांनी काय करायचं, थोडे गाड्यांच्या लेकरांना नेम तरी सांगायचे ना, रस्त्यावर गाडी कशी चालवायची. आपण एखाद्या दिवशी मागं बसून बघायचं. फास्ट चालवतात, नवीन रक्त असतं. नवीन रक्त असतं. येते गाडी म्हणून, मुलांपेक्षा गाडी येते म्हणून आई वडीलच जास्त खुश होतात. यांना बेनिफिट भेटत नाही. हां, बाहेर जे गाडी चालवतात त्यांना बेनिफिट भेटत नाही ना. हां, असं होतं. नियम सांगा बसल्या बसल्या. हां, ही पालकांची जबाबदारी आहे का नाही? आता काय करायचे त्या आईवडिलांनी? दोन मुलींनी एक मुलगा डोळ्यासमोर गेले तर, आणि ते जर बापाने नेऊन सोडले असते तर किती चांगलं झालं असतं. लय वाईट वाटलं काल मला तर ते बघून ना. काय पर्याय नाही त्याला. काय पर्याय? हां, आता याच्या काही नियम बियम काही सांगा लोकांना, गाडी देण्याचे पोरांना काही. आता गाडी दिलीच नाही पाहिजे ना. 18 वर्ष कंप्लीट झाल्याशिवाय गाडी दिली नाही पाहिजे. गाडी जर आपण पोराला दिलं तर आपण त्याच्या पक्के लायसनवाला पाठीमागं माणूस पाहिजे. हां, आपण त्याच्या पाठीमागं बसलं पाहिजे ना. हां, तर त्याच्यावर काहीतरी पुढे एल बोर्ड लिहिलं पाहिजे. तर काहीतरी आणि ट्रॅफिकवाल्यांनी पकडलं मुलाला तर लोक ट्रॅफिकवाल्यालाच चार शिव्या देऊन मोकळं होतात. ह्याने कशासाठी पकडलं, या पैसाठी पकडलं असं. अरे कशासाठी पकडलं? तुमच्या जीवासाठी पकडलंय ना. बरं ट्रिपल सीट तर सीट बी गेला, लायसन बी नाही, वय बी कमी. ते जर एखाद्या ट्रॅफिकवाल्याने जर पकडलं असतं तिथली तिथं, तर त्याला 4 लोकांनी शिव्या घातल्या असत्या. तू त्यांच्यासाठी जीव नसतो, तुमचा जीव वाचवण्यासाठी. हा, नियम तोडतात ना लोक किंवा काय असेल तर त्यांचा जीव वाचवण्यासाठी पोलीस फाईन मारतात. परत यांनी ही चूक करू नये. सिग्नल जर बंद असेल, सिग्नल बंद झाल्यानंतर त्यांनी जर बाबा सिग्नल तोडला तर समोर येणारा कसं असतं, तो बिनधास्त येतो, हा फास्ट जातो ना, मग ऍक्सिडेंटचं प्रमाण जास्त असतं. बिचारे ट्रॅफिकवाले स्वतःचा जीव धोक्यात घालून कितीतरी लोकांचा जीव वाचवतात, आणि लोक वरून. अरे रोडवर जर कोणी ऍक्सिडेंट होऊन पडलं तर ट्रॅफिक पोलीस त्यांना वाचवला जातो. येतं का पब्लिक वाचायला? पब्लिक येऊन व्हिडिओ शूटिंग करते. हा, पब्लिक व्हायरल करते असं. हा, आणि असं कुणाच काय असलं का लगेच कमेंट करायला तयार होत.